Hi student, uh, today I start the next unit, structure and dynamic memory allocation. So before of this we work on a data type. Okay, means to understand a structure. Okay, first you have to know a data type because because of some limitations in a predefined data type there is an arise of user defined data type, and that is a structure. So to understand a structure, okay, first we know user defined data type. So there are some data types. The first one is a predefined data type. The first one is the predefined pre predefined data type. Predefined data type, and you know very well what are the predefined data types. Okay, the basic or the fundamental data types, that is int, float, character, okay, double, long, okay, all these are the predefined data type. Means this data type is already available in a C library. Okay, so up to this we mostly work on this predefined data type. Okay, predefined data types. Okay, the next one is derived data types. Okay, बघा आपण प्रीडिफाईंड डेटा टाइप्स आपल्याला माहिती आहेत. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर ही माहिती आहेत. कारण आपल्याला स्ट्रक्चर ह्या पॉईंटकडे जायचं आहे. कुठं जायचं आहे? स्ट्रक्चरकडे. तर स्ट्रक्चर हे युजर डिफाईंड आहे, लक्षात ठेवा. युजर डिफाईंड. तर त्याची का गरज भासली, हे काय सोय मिळालेली आहे ते सांगेन तुम्हाला. तर पहिल्यांदा आपल्याला हे प्रीडिफाईंड डेटा टाइप्स माहिती पाहिजेत. हे प्रीडिफाईंड डेटा टाइप्स आहेत. म्हणजे ह्याचा जो कोड आहे, ओके, किंवा ही डेटा टाइप्स अगोदरच सीची जी काय लायब्ररी आहे, ओके, त्या लायब्ररीमध्ये ही देण्यात आलेली आहे, ठेवलेलीच आहेत. ओके, आपण ती फक्त घेतो आणि त्या टाईपची व्हेरिएबल्स तयार करतो, जसं INT-X, INT-Y किंवा INT-A-B सम असं. ओके, तर ही ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. INT, फ्लोट, कॅरेक्टर, ओके, लॉंग, डबल ही अगोदरचपासून बनलेली आहेत. ती ओके प्रायमरी किंवा प्रीडिफाईंड, ओके, किंवा बेसिक डेटा टाईप्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे बघा, पुढचा जो डेटा टाईप आहे, ओके, तो जो पुढचा डेटा टाईप आहे, ओके, तर पुढचा जो डेटा टाईप आहे तो डिराइव्ड आहे. तो कोणता? डिराइव्ड डेटा टाईप. ओके, तर डिराइव्ड म्हणजे काय? दॅट इज डिराइव मीन्स दॅट इज न्यू वन. ओके, दॅट व्हेन इट इज अराइज or it is born from already existing, that is created from already existing. Okay, that is called as a derived. Okay, so the derived are, okay, the array or pointer. Okay, array, pointer, okay, these are the derived data types. Okay, these are the derived data types. ओके, बघा अरे किंवा पॉइंटरला डिराइव्ड म्हणतात. डिराइव्ड म्हणजे काय? तयार झालेली, बनवलेली. म्हणजे अगोदर जे आहे त्याच्यापासूनच ती बनतात, त्याला म्हणतात डिराइव्ड डेटा टाईप. अगोदर जे आहे त्याच्यापासून जे नवीन बनतं त्याला म्हणायचं डिराइव्ड. तर बघा आता डिराइव्ड म्हणजे कोणती, की जसं सांगितलं तुम्हाला मी, अरे आणि पॉइंटर ही डिराइव्ड आहेत. तर कसं? ओके, तर अगोदर जे आहेत, म्हणजे अगोदर कोण होतं? INT आहे. अगोदर कोण होतं? INT. ओके, INT. ओके, INT-X असं होतं समजा. ओके, म्हणजे एक्स व्हेरिएबल एकच सिंगल व्हॅल्यू स्टोअर करायचं. पण जेव्हा तुम्ही असं लिहाल INT-X ऑफ 10 असं लिहाल, तेव्हा हा काय झाला? अरे. एक्स हा अरे झाले. ओके, म्हणजे हा जो अरे तयार झाला हा डिराइव्ड आहे. म्हणजे काय? हे अगोदरचं जे प्रीडिफाईंड डेटा टाईप आहे, कोणतं? INT, याच्यापासून जो नवीन एक डेटा टाईप बनतो तो म्हणजे अरे, हा डिराइव्ड आहे. ओके, म्हणजे मूळ जे INT आहे त्याच्यापासूनच आपण नवीन काहीतरी बनवतोय. ओके, अरे बनवला आपण, एक्स हा 10 व्हॅल्यूचा अरे बनवला, हा डिराइव्ड डेटा टाईप, लक्षात ठेवा. एक्स किंवा पॉइंटर. ओके, किंवा पॉइंटर म्हणजे बघा आपण असंही करायचो ना, काय बघा, तर INT-X असं लिहिलं, हेच मी असं लिहिलं, INT पॉइंटर X.
म्हणजे हे एक्स व्हॅल्यू स्टोअर करतं आणि हे एक्स काय स्टोअर करतं, ॲड्रेस स्टोअर करतं. बरोबर आहे का? ओके, म्हणजे INT हा बेसिकच आहे. त्याच्यापासून जो नवीन एक प्रकार बनलेला आहे तो म्हणजे पॉइंटर आहे बघा. या INT पासून ओके जो नवीन बनलेला आहे, म्हणजे अगोदर जे जुनं आहे त्या जुन्यापासून नवीन काहीतरी बनणं ह्याला डिराइव्हड म्हणतात. ओके, म्हणजेच आपण आता काय काय बघितलं. पहिल्यांदा प्री डिफाईन्ड डेटा टाइप्स बघितले. प्री डिफाईन्ड कोणते, इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, लॉंग, डबल, हे प्री डिफाईन्ड आहेत. तर ह्या प्री डिफाईनपासूनच याच्यापासून आणखी जे पुढे जाऊन काही बनत आहेत त्याचा उपयोग करून जे बनत आहेत ते म्हणजे अरे आणि पॉइंटर हे बघितले. ओके, त्यांना डिराइव्हड असं म्हणतात, डिराइव्हड डेटा टाईप. आणि ह्याच्या पुढं आणि आहेत डेटा टाईपचा प्रकार आहे. ओके, तो कोणता असेल तर तो म्हणजे युजर डिफाईन. तो कोणता आहे, युजर डिफाईन डेटा टाईप्स. ओके, म्हणजे ह्याच्या अगोदर जे होते हे जे प्री डिफाईन्ड आहे त्याचा उपयोग करूनच, म्हणजे प्री डिफाईनचाच उपयोग करून डिराइव्हड बनले. ओके, आता जे युजर डिफाईन्ड आहे हे टोटली लक्षात ठेवा, हे युजरनं डिफाईन केलं आहे. ह्यातलं काहीही अगोदर लिहिलेलं नाही आहे, लायब्ररीमध्ये पण नाही आहे. लक्षात ठेवा, सीच्या जे सगळंच्या सगळं तुम्हालाच लिहावं लागतं. ओके, तर ही युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे बघा. ओके, मीन्स इन सी प्रोग्रामिंग okay there are basic set of data types and that is available in a C programming language, and that are float, character, double. But what happen, okay, when you are developing in any real kind of software, any application, then that predefined data types are not sufficient. Okay, so in some circumstances, okay, you have to create your own data type. Okay, means to solve that applications. Okay, or there is a need, okay, to do that, to write, okay, something in different manner. Okay, so for that you have to create your own data type. You have to create your own data type, and that kind of facility is provided by C, and that is the mechanism that is provided by C, and that is called as a user defined data type. Okay, and that the examples of that is the structure, union, enumeration, even class. तर बघा, आपल्याला बेसिक डेटा टाइप्स माहिती आहेत, म्हणजेच प्री डिफाईन्ड डेटा टाइप्स आपल्याला माहिती आहेत. इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट्स आहेत हे आपल्याला माहिती आहेत. ह्याच्यापासून सुद्धा बघितले आपण पॉइंटर आणि अरे हे बघितलं. ओके, म्हणजे हे आपल्याला माहिती आहेत सगळी. ओके, तर काय होतं, ही आपल्याला माहिती आहे, त्याचा उपयोग करून आतापर्यंत आपण प्रोग्रॅम बनवत आलो, तयार करत आलो छोटे छोटे. तर आता हळूहळू आपण ओके, म्हणजे आत्तापर्यंत जे आपण प्रोग्राम बघितले हे छोटे छोटे प्रोग्रॅम्स. ओके, आणि जे कन्सेप्च्युअल होते, काही एखादा मुद्दा घेऊन आपण ते मुद्दा कन्सेप्ट समजून घेत होतो. पण हळूहळू आता आपण प्रोग्रॅमिंगची आपली जी वाटचाल चाललेली आहे ती वाटचाल दैनंदिन जीवनामध्ये जसे सॉफ्टवेअर्स असतात ओके ती डेव्हलप करण्याकडे आपली आता पुढे पुढे वाटचाल चाललेली आहे. आपण बेसिक बघितलं आहे आता, म्हणजे बेसिक म्हणजे काय तर डेटा टाइप्स बघितलेत प्रायमरी. ओके, तसंच कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट बघितले आहेत, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, लूपिंग बघितलं आहे. ओके, वाईल, डू वाईल, फॉर, स्विच स्टेटमेंट्स बघितले आपण, अरे बघितला आहे, पॉइंटर बघितले, फंक्शन बघितले, म्हणजे आपण बेसिक कन्सेप्ट सगळी बघितले आहेत. आता हळूहळू आपण रिअल टाईममध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये आपण जशा प्रकारचे आपल्याला ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करावी लागतात ओके तिकडं हळूहळू आपण चाललेलो आहे, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी म्हणून म्हणजे जेव्हा तुम्ही तशा प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहे त्यावेळी हे जे प्री डिफाईन्ड डेटा टाईप्स आहेत ओके हे तिथं तुटपुंजी पडतात, इनसफिशियंट आहेत, कमी पडतात. म्हणजे रिअल टाईम सॉफ्टवेअर डेव्हलप करताना ते कमी पडतात, त्यांची जी काही कुवत आहे ती कमी पडते. अशा वेळी ओके डिराइव्ह डेटा टाईप पण आपण नाही तेवढं तीसुद्धा तिथे कमी पडतात. अशा वेळी ते स्पेसिफिक एखादं ॲप्लिकेशन आहे, ते विशिष्ट असं ॲप्लिकेशन जर तुम्हाला अगदी योग्य काम करायचं असेल, त्यांना सगळ्या सोयी द्यायच्या असतील, कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना सोयी द्यायची असतील, तर त्यासाठी म्हणून आपल्याला नवीन डेटा टाईप लिहावा लागतो. म्हणजे अगोदरचे डेटा टाईप पुरेसे होत नाहीत, इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट हे पुरेसे होत नाहीत, डबल, लॉंग. तर आपल्याला एक नवीन लिहायची गरज भासते त्या ॲप्लिकेशनची गरज पाहता. ओके, त्याचं तर्क पाहता. आणि ह्याच्यासाठी म्हणून आपल्याला सीनं आपल्याला सोय दिलेली आहे
एक यंत्रणा दिलेली आहे आणि तीच यंत्रणा म्हणजे काय तर युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स. म्हणजे युजर जसे प्री डिफाईन्ड फंक्शन्स आहेत प्रिंट एफ स्कॅन एफ प्री डिफाईन्ड आहेत तसेच युजर डिफाईन्ड पण फंक्शन आपण बघितलेत. फंक्शन युनिटमध्ये आपण तेच बघितलं आहे की युजरला जसा हवा आहे तसं तो सुद्धा फंक्शन लिहू शकतो त्याच्या गरजेनुसार. कारण प्रिंट एफ स्कॅन एफ हे फंक्शन आहेतच पण ते सर्वसाधारण गोष्टीसाठी उपयोगाचे आहेत. ते सगळ्या तुमच्या गरजा पूर्ण करत नाहीत. लक्षात ठेवा त्यांना मर्यादा आहेत काहीतरी. ओके ते पूर्ण करत नाहीत सगळ्या तुमच्या मर्यादा ते पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून युजरला युजरच्या गरजेनुसार त्यानं फंक्शन लिहावेत यासाठी म्हणून युजर डिफाईन फंक्शन्स असतात. ओके युजर डिफाईन फंक्शन्स असतात. ओके जसं रेक्ट फॅक्ट ओके हा फंक्शन आपण लिहिला आहे. सम असा फंक्शन लिहिला आहे. ओके स्वॅप असं फंक्शन लिहिलं आहे. ओके तर असे फंक्शन्स लिहिलेले आहेत. ओके की जे तुम्ही डिफाईन करायचे तुम्ही तुमच्या गरजेनुसार लिहायचे. ओके तसंच जसे प्री डिफाईन्ड डेटा टाईप्स आहेत डिराइव्ड डेटा टाईप्स आहेत तसे युजर डिफाईन्ड पण डेटा टाईप्स आहेत. ओके जे युजर गरजेनुसार त्याला कशा प्रकारे ते बनवायचं आहे त्या गरजेनुसार तो जो प्रोग्राम आहे त्याचा तर्क कसा आहे त्याची गरज काय आहे ओके याच्यानुसार त्याने ते लिहायचे असतात. आणि तेच जर सांगायचं म्हटलं तर सच एक्झाम्पल ऑफ सच डेटा टाईप्स ओके दॅट आर स्ट्रक्चर. याची उदाहरणं जर तुम्हाला सांगायची गेली तर ते उदाहरण असे आहेत की स्ट्रक्चर आहे ओके युनियन आहे ओके इन्युमरेशन आहे. तर ही त्याची उदाहरणं आहेत लक्षात ठेवा. ओके ज्याचा आपण उपयोग करतो आणि युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स लिहितो. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा मी याचं. एखादं समजा की एक तुम्ही स्टुडंटच्या संदर्भानं ओके म्हणजे एक आपण समजा कॉलेजचं सॉफ्टवेअर बनवतो आहे आणि त्या कॉलेजच्या सॉफ्टवेअरमध्ये स्टुडंट्स असणार आहेत टीचर्स असणार आहेत बरोबर आहे का. मग ते आपण सॉफ्टवेअर बनवताना त्यांची माहिती घेतो आहे समजा म्हणजे काय स्टुडंट समजा स्टुडंटचा रोल नंबर घेतो आहे आपण. किती स्टुडंटचा समजा एक 500 स्टुडंटचा रोल नंबर घेतो आहे आपण माहिती घेतो रोल नंबर त्यांचा. तसंच त्या स्टुडंटचं नाव घेतो समजा स्टुडंटचं नेम किती सेम 500 स्टुडंटचे नेम. ओके परत स्टुडंटचे पर्सेंटेज समजा स्टुडंटचे पर्सेंटेज 500 स्टुडंटचे पर्सेंटेज. ओके अशा प्रकारची माहिती आहे. मग जेव्हा तुम्ही स्टुडंटचा रोल नंबर घेणार आहे ओके म्हणजे इथं आय एन टी घेत आहे डेटा टाईप आय एन टी स्टुडंटचा रोल नंबर. स्टुडंटचं नेमसाठी कॅरेक्टर घेत आहे कॅरेक्टर नेम. स्टुडंटचे पर्सेंटेजसाठी तुम्ही समजा इथं फ्लोट घेत आहे. ओके म्हणजे काय 500 स्टुडंटची तुम्ही माहिती घ्यायला आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे 500 स्टुडंटची माहिती घेणार आहे लक्षात ठेवा. ओके तर 500 स्टुडंटची माहिती घेताना तुम्ही काय करणार आहे ओके हे अशा प्रकारे करणार आहात सगळं. आणि हे थोडंसं गुंतागुंतीचं होतं. म्हणजे आपण हे जे करतो यासाठी आपल्याला फॉर लूप वापरावं लागतं. म्हणजे रोल नंबरसाठी असेल रोल नंबरसाठी असेल नेमसाठी असेल पर्सेंटेज असेल आपल्याला फॉर लूपचा वापरावा लागतो. हे थोडंसं गुंतागुंतीचं होतं. ह्याच्यापेक्षा ओके आपण स्टुडंटचाच बनवणार ना स्टुडंटचा रोल नंबर नेम ओके त्याचे पर्सेंटेज. हे असं करण्यापेक्षा आपण काय करू शकतो ह्याला एक रचनाबद्ध करू शकतो. आणि ते रचनाबद्ध करणंच म्हणजे स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवा. त्याला एक रचना देऊ शकतो ती कशी बघा तर त्याला आपण असंही करू शकतो बघा. आपण एक स्ट्रक्चर बनवू शकतो कुणाचं एक स्ट्रक्चर बनवू शकतो आपण कुणासाठी स्टुडंटचं. तर कशा प्रकारे बघा ओके स्टुडंट ओके आणि याच्यासाठी काय त्याचा आय एन टी रोल नंबर त्याचं कॅरेक्टरमध्ये नेम स्टुडंटचं तसंच फ्लोटमध्ये त्याचं पर्सेंटेज अशा प्रकारे हे क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. मग हा ओपनिंग कर्ली ब्रॅकेट काय आपण अशा प्रकारे स्ट्रक्चर काय स्ट्रक्चर STURECT स्ट्रक्ट स्टुडंट STUD ओके स्ट्रक्ट स्टुडंट आपण बनवायचं एक स्ट्रक्चर बनवायचं मांडणी करायची ज्याच्या आतमध्ये रोल नंबर येणार त्याचं नेम येणार आणि त्याची पर्सेंटेज येणार. हे अशा प्रकारे आपण बनवू शकतो लक्षात ठेवा. म्हणजे एक आपण काय करू शकतो की त्याला एक रचनाबद्ध करू शकतो लक्षात ठेवा. ओके आणि हेच जे आहे ओके अशी रचनाबद्ध करता येणं ह्यालाच म्हणायचं ओके हे तयार करणं ह्यालाच म्हणायचं ओके युजर डिफाईन्ड डेटा टाईप तयार करणं. आणि तो म्हणजे कोणता इथं स्ट्रक्चर. इथं मी एक्झाम्पल एक घेतले बघा इथे मी एक एक्झाम्पल घेतले बघा इथे घेतले बघा हे बघा हे कशासाठी आहे
एम्प्लॉयसाठी, समजा एम्प्लॉय आहे, ओके, एम्प्लॉय आहे, ओके, इथं बघा, समजा एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉय आहे, एम्प्लॉय आहे, सॉरी एम्प्लॉईज आहेत त्या कंपनीमध्ये, ओके, भरपूर एम्प्लॉईज आहेत. मग त्या एम्प्लॉईजला काय असणार आहे, त्यांचा आय डी असणार आहे, त्यांचं नेम असणार आहे, त्यांची सॅलरी आणि बऱ्याचशा गोष्टी असणार, बर्थ ऑफ डेट असेल, त्यांचा फोन नंबर असेल, त्यांचा ॲड्रेसेस असेल, ओके, आणि माहिती असेल. पण आपण एक डेमो म्हणून समजूया ते, ओके, तात्पुरतं समजून घ्या आपण. तर यासाठी ओके आपण काय केलं बघा, नसेल तर ह्याच्या आपल्याला आता सोय काय मिळाली आपल्याला, बघ युजर डिफाईंड, म्हणजे युजरनं ते डिफाईन करायचं डेटा टाईप. तर एम्प्लॉय नावाचा डेटा टाईप बघा, इथं मी काय करतोय, स्ट्रक्चर हा जो कन्सेप्ट आहे त्यातलं हे स्ट्रक्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे स्ट्रक्चरचं इन शॉर्ट स्ट्रक्ट आपण लिहायचं, जे स्ट्रक्ट लिहायचं आणि जे डेटा टाईप तुम्ही बनवणार आहात त्याचं नाव लिहायचं. म्हणजे मी डेटा टाईप बनवतोय त्याचं नाव काय, एम्प्लॉय. काय बनवतोय मी, डेटा टाईप एम्प्लॉय बनवतोय, लक्षात ठेवा, ते नाव लिहायचं, ओके. आणि हे जे डेटा टाईप बनवतो याच्या ज्या का प्रॉपर्टीज आहेत, त्याचे गुणधर्म आहेत, काय, एम्प्लॉय म्हटल्यानंतर त्याला आय डी असतो, त्याला नाव असतं, त्याचं सॅलरी. समजा इथं असतं स्टुडंट, तर त्याला काय असतं, स्टुडंटला की रोल नंबर असता, त्याचे सब्जेक्ट्स असते, त्याचे पर्सेंटेज असते, ओके, इयर असतं, म्हणजे त्याचे गुणधर्म. म्हणजे काय, एम्प्लॉय म्हटल्यानंतर त्याचे गुणधर्म, एम्प्लॉय आपण कशावर म्हणतो, ओके, एम्प्लॉयला काय सब्जेक्ट असतात का, काय एम्प्लॉयची काय एक्झाम वगैरे असते का, काय एम्प्लॉयला रोल नंबर असतो, नसतो ना, तो स्टुडंटला असतो, ओके. स्टुडंटला सॅलरी असते का, नसते, ती एम्प्लॉयला असते. तर गुणधर्मावरून समजतं, म्हणजे थोडंसं डिफरन्शिएशन कशामुळे होतं, गुणधर्म बदलले की साहजिकच ते वेगळे पण येतं, ओके. तर बघा, स्ट्रक्चर जेव्हा म्हणताय तेव्हा इथे हे स्ट्रक्चर मी बनवते, म्हणजे हे एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे, लक्षात ठेवा. स्ट्रक्ट या कन्सेप्टचा उपयोग करायचा, स्ट्रक्ट ह्याचा उपयोग करायचा, आणि हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. तुमच्या डेटा टाईपचं नाव काय, एम्प्लॉय, हे लक्षात ठेवा. एम्प्लॉय हे त्याचं नाव आहे आणि त्याचे मेंबर कोण आहेत, हे सगळे मेंबर आहेत त्याचे. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल अशी अपेक्षा बाळगतो. तर आपल्याला आता हळूहळू रिअल टाईम प्रोग्रॅमिंगकडे जायचं आहे, ओके. आणि रिअल टाईम प्रोग्रॅमिंगकडे कसं असतं, असं मग तुम्हाला बोललो की तुम्ही कॉलेज सिस्टीम बनवत असाल तर तुम्हाला स्टुडंट आहे, टीचर आहे, तर टीचरसाठी तुम्ही काय करू शकता, स्ट्रक्ट टीचर, TEACHER. तर टीचरचं काय असेल, ओके, टीचरचा काहीतरी त्याचा एक टीचरचा कोड असेल, समजा टीचरचा कोड, त्याचं नाव असेल, त्याला सॅलरी असेल, की तो जो टीच करतो त्याचा सब्जेक्ट असेल, बरोबर आहे का, त्याचं बर्थ डेट असेल, ओके. तर ही त्याची माहिती असेल. म्हणजे तुम्ही ते एक साचेबद्ध केलात, म्हणजे टीचरला तुम्ही काय केलात, हे जे स्ट्रक्चर ह्या कन्सेप्टचा उपयोग करून काय केलं तुम्ही, साचेबद्ध केला. साचेबद्ध म्हणजे तुमचा साचा कुठं सुरू झाला, इथं सुरू झाला आणि इथं संपला, ओके. हे जे काय आहे हे म्हणजे काय, ओके, युजर डिफाईन्ड डेटा टाईप, म्हणजे हे सगळं तुम्हाला लिहावं लागतं. स्ट्रक्ट शब्द आपण लिहायचा आणि हे सगळं तुम्हाला लिहावं लागतं, याच्यामध्ये काय येतं ते सगळं तुम्हाला लिहावं लागतं. म्हणून हा जो कन्सेप्ट आहे स्ट्रक्चर, हा युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. बघा, स्ट्रक्चर जे आपण बघतोय बघा इथं आता, ओके, स्ट्रक्चर इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप अँड दॅट इनेबल्स अस टू स्टोअर दी कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. बघा, स्ट्रक्चर हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे, ओके. प्री डिफाईन्ड, डिराइव्ड, त्याच्यानंतर युजर डिफाईन्ड. कारण प्री डिफाईन्ड आणि डिराइव्डमध्ये मर्यादा आहेत, ओके. त्या मर्यादा कारण रिअल टाईममध्ये आपण ते वापरताना अडचण येतात, तर त्यासाठी एक मांडणी व्यवस्थित करण्यासाठी म्हणून आपल्याला परत एक डेटा टाईप दिलेलं आहे आणि ते म्हणजे कोणतं, स्ट्रक्चर, ओके. तर हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे आणि स्ट्रक्चरच्या आतमध्ये एक असतं, स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा आयटम्स हॅविंग डिफरंट डेटा टाईप्स. इथं जर बघितलं तर मी स्ट्रक्चर बनवते कोणतं, एम्प्लॉय हे स्ट्रक्चर बनवते, एम्प्लॉय हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप बनवते युजिंग स्ट्रक्ट. तर ह्याच्या आतमध्ये काय आहेत बघा, आय डी आहे, नेम आहे आणि सॅलरी आहे. बघा, आय डी ही इंटिजर टाईप आहे, नेम हे कॅरेक्टर टाईप आहे आणि सॅलरी फ्लोट टाईप आहे. म्हणजे स्ट्रक्चरचे जे मेंबर आहेत ना, हे वेगवेगळ्या डेटा टाईपचे असतात. जसं अरेचं बघितलं, अरे म्हणजे कसं, INT A of 100 समजा असं म्हटलं, तर अरेचे जे काय 100 एलिमेंट्स आहेत हे सगळे कुठल्या टाईपचे असतात, इंटिजर. म्हणजे अरेसुद्धा कलेक्शन ऑफ डेटा आयटम्सच आहे, अरेसुद्धा कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स आहे, ओके. पण त्याचे जे सगळे एलिमेंट्स असतात हे एकसारखे असतात. अरे इज द कलेक्शन ऑफ डेटा आयटम हॅविंग सेम डेटा टाईप, बट
about the function. Function is also a user defined data type. Sorry, function not. Structure is a user defined data type. Structure is a user defined data type. Okay, it contains a various element but that having different data type. Okay, so structure is also a user defined data type but it contains a data items of different data type. सो त्याची जर आपण डेफिनेशन बघायला गेली तर बघा, स्ट्रक्चर इज अ user defined data type that enables, that gives a facilities to store the collection of different data types. म्हणजे स्ट्रक्चर काय म्हणतं की स्ट्रक्चर ही युजर डिफाईन डेटा टाईप आहेच, पण स्ट्रक्चरच्या आतमध्ये जे काही डेटा मेंबर असतात ते वेगवेगळ्या डेटा टाईपचे असतात. म्हणजे इथे जे मेंबर आहेत, इथे मेंबर आहेत हे आय डी, नेम आणि सॅलरी हे वेगवेगळ्या डेटा टाईपचे असतात. ओके, सो इच इलेमेंट ऑर इच मेंबर ऑफ द स्ट्रक्चर इज कॉल्ड मेंबर. बघा इथे इच इलेमेंट ऑफ द स्ट्रक्चर, प्रत्येक इलिमेंट जो आहे त्याला काय म्हणतात की मेंबर असं म्हणतात. प्रत्येक इलिमेंटला, म्हणजे इथं आय डी, नेम, सॅलरी हे जे मेंबर आहेत त्यांना काय म्हणतात, सॉरी हे जे इलिमेंट आहेत त्यांना काय म्हणतात, मेंबर असं म्हणतात. स्ट्रक्ट कीवर्ड इज यूज टू डिफाईन अ स्ट्रक्चर. आपण जेव्हा स्ट्रक्चर डिफाईन करतो तेव्हा स्ट्रक्ट हा कीवर्ड काय करतो, वापरतो. स्ट्रक्ट हा कीवर्ड वापरतो. स्ट्रक्चर कोणतं, एम्प्लॉय. हे सगळे आय डी, नेम आणि हे सगळे त्याचे काय मेंबर आहेत. ओके, हा त्याचा एक जनरल सेंटॅक्स आहे. हा सेंटॅक्स आहे म्हणजे काय, स्ट्रक्ट हा कीवर्ड वापरतो, स्ट्रक्चरचं नेम. जसं एम्प्लॉय हे स्ट्रक्चरचं नेम आहे. डेटा टाईप मेंबर वन, आय एन टी आणि आय डी वन हा मेंबर वन. डेटा टाईप मेंबर टू, हा डेटा टाईप हा मेंबर टू. ओके, या प्रकारे हे असं असतं की त्याचं एक सर्वसाधारणपणे त्याचं एक सेंटॅक्स आहे.